मित्रांनो, आज आपण आलोय कृषीथॉन नाशिकमध्ये. तर हे पाहू शकता काहीतरी इंडियाज प्रीमियर ॲग्रिकल्चर एक्सपो कृषीथॉन नॉलेज इनोव्हेशन अँड बिझनेस. यामध्ये आपल्याला सर्व काही गोष्टी मित्रांनो पाहायला मिळणार ॲग्रिकल्चर रिलेटेड. तर पाहू शकता आज आपण आलेलो आहोत. तर आज आपण एंट्री करत आहोत इथं. तर मित्रांनो इथं अन्य सारे स्टॉल आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतात. इथं जर पाहिलं केमिकलचं असू दे, त्याचबरोबर मित्रांनो इतर सारे ॲग्रिकल्चर रिलेटेड प्रोडक्ट असू देत, त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला म्हणायचं सांगायचं म्हणलं तर ट्रॅक्टर्स असू देत, इक्विपमेंट असू देत, भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार. स्टॉल वाईज जर आपण पाहत गेलो तर भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तसेच मित्रांनो ड्रिप इरिगेशन म्हणा, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर रोटावेटर असू देत, पल्पी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याच तसेच या ठिकाणी जर पाहिलं एक वेगवेगळे इक्विपमेंट या ठिकाणी पाहायला मिळतात. टाकीज असू दे, सेंटेक्स असू दे, त्याचबरोबर फळबागेची लागवड आपण कशा पद्धतीने करू शकतो, मातीचा पीएच कशा प्रकारे आपण सेट करू शकतो मातीचं, त्याचबरोबर औषध स्प्रेसाठी आपल्याला पीएच कसा महत्वाचा आहे अशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. अशा विविध प्रकारचे आपल्याला स्टॉल या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळतात. तसेच इथं जर पाहिलं तर मित्रांनो हे पाहू शकता या ठिकाणी कृषीथॉनचा या ठिकाणी आपल्याला लोगो पाहायला मिळतो. इथं आपण फोटोज वगैरे काढू शकतो. अशा प्रकारचा इथं लोगो दिलेला आहे. गेटमधून बाहेर आलं की आपल्याला लगेच हा लोगो पाहायला मिळतो. तसेच आपण सर्वप्रथम काय पाहून घेणार आहोत तर आपल्याला सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ट्रॅक्टरच्या या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी डेमो पाहायला मिळतात. इथं जर पाहिलं तर आपल्याला महिंद्राचा या ठिकाणी डेमो लावलेला आहे. महिंद्राचे ओजा असू दे, ऑर्चर्ड सिरीज असू दे, त्याचबरोबर इओटेक सिरीज असू दे, अशा प्रकारच्या सिरीज आपल्याला मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळतात. तसेच ह्या स्टॉलला लागून आपल्याला मित्रांनो इथंच स्वराजच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हे पाहू शकता या ठिकाणी स्वराजचं जर पाहिलं तर स्वराजमध्ये सुद्धा आपल्याला स्वराज 963 AP हे मॉडेल देखील पाहायला मिळतं टॉपचं. त्याचबरोबर इथं जर पाहिलं आपण तर स्वराजचं दुसरं देखील आपल्याला मॉडेल पाहायला मिळतं. हा 2 सिलेंडरमध्ये ट्रॅक्टर पाहायला मिळतो. तसेच स्वराजचा टार्गेट देखील आपल्याला इथं 730चा 4x4 पाहायला मिळतो. त्याचबरोबर मित्राचा ब्लोअर देखील आपल्याला पाहायला मिळतो. तसेच इथं जर आलं आपण तर सर्वात महत्त्वाचा लोगो काय लावलेला आहे तर इथं पाहू शकता वावर आहे तर पॉवर आहे, हा देखील लोगो आपल्याला इथं मित्रांनो पाहायला मिळतो. अशा प्रकारे इथं देखील तुम्ही फोटोशूट करू शकता. अशा प्रकारचा या ठिकाणी लोगो मित्रांनो दिला आहे. त्यामुळे अतिशय मस्त या ठिकाणी सर्व काय दिलं आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टरला अटॅच करणारे जे इक्विपमेंट असतात आपले ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी इथं पाहायला मिळतात. इथं वेगवेगळे इक्विपमेंट मित्रांनो पाहायला मिळतात. शक्तिमान कंपनीच्या या ठिकाणी आपल्याला हे इक्विपमेंट सर्व पाहायला मिळतात. इथं जर पाहिलं तर वेगवेगळे प्रकारचे रोटावेटर असू देत, त्याचबरोबर इथं पाहिलं तर ब्लोअर असू दे, अशा प्रकारचे. त्याचबरोबर 16, 25 नोजलच्या ठिकाणी आपल्याला ब्लोअर मित्रांनो इथं पाहायला मिळतंय. तसेच जर इथं पाहिलं तर आपल्याला ट्रॅक्टर्स असू दे, 2 व्हीलर्स असू दे, त्याचबरोबर शेतीसाठी आपल्याला अनेक सारे इक्विपमेंट लागत असतात. त्यासाठी टायरची आपल्याला मित्रांनो फार सारी गरज असते. तिथं जर पाहिलं स्मॉल पासून लार्जेस्ट पर्यंत आपल्याला टायर्स या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचमध्ये आपल्याला वेगवेगळे कंपनी देखील पाहायला मिळते. तिथे एक कंपनी आहे, अजून अनेक साऱ्या कंपनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर सांगितल्याप्रमाणे रोटावेटरचं देखील मित्रांनो आपल्याला तिथं पाहिलं आपण शक्तिमान. त्याचबरोबर इथं जर पाहिलं तर सिल्वर कंपनीचं या ठिकाणी आपल्याला रोटावेटर पाहायला मिळतं. त्याचबरोबर इथं सुद्धा अनेक प्रकारचे रोटावेटर 8 फुटाचे असू दे, 6 फुटाचे असू दे, 4 फुटाचे, 3.5 फुटाचे, अशा प्रकारचे रोटावेटर पाहायला मिळतात. त्याचबरोबर मळणी मशीन यंत्र जे असतं आपलं ते देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हे जर पाहिलं तर 3 याच्यामध्ये आपल्याला मळणी मशीन यंत्र पाहायला मिळतं. अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच आपल्याला या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळतं. तसेच सर्वात महत्त्वाचा या प्रदर्शनाचा एक आकर्षक भाग असणार म्हणजे आपल्याला हे पाहू शकता हा काय तर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. हा 45 HP मध्ये आला हा ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर जर पाहिला तर लुक देखील अतिशय मस्त दिला. त्याचबरोबर ह्याचा जर विचार केला तर मित्रांनो 10 पटीने आपल्याला डिझेलच्या तुलनेमध्ये आपला कमी पैसा या ठिकाणी खर्च होत असतो. अशा प्रकारचा हा ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर ह्याचा तर 45 HP मध्ये हा ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळतो. तसेच आपल्याला शेतीपूरक व्यवसाय करायची सुद्धा आपल्याला गरज आहे शेतकऱ्याला. तर तसेच आपल्याला शेतीपूरक व्यवसायामध्ये हे पाहू शकता मधमाशीचं पालन आपण कशा प्रकारे करू शकतो तर त्याचं देखील आपल्याला इथं सेटअप पाहायला मिळतं. बसवंती मधमाशी उद्यान अशा प्रकारच्या ठिकाणी इथं सेटअप हा देखील स्टॉल आपल्याला मित्रांनो इथं जर आलं तर पाहायला मिळतो. अशा प्रकारचा आहे. तसेच या ठिकाणी दुसऱ्या ट्रॅक्टरचा जर विचार केला कमी प्राईजमध्ये म्हणू शकतो आपण तर इथं जर पाहिलं तर आपल्याला कॅप्टनचा या ठिकाणी ट्रॅक्टर देखील मित्रांनो पाहायला मिळत आहे. तिथूनच आपण मित्रांनो जरा पुढे आलं तर आपल्याला इथं काय तर कुट्टा मशीन पाहायला मिळते मित्रांनो चारा कट करण्यासाठी. त्यामध्ये मोठी छोटी त्याचबरोबर मिल्किंग मशीन देखील मित्रांनो ह्या स्टॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जराच पुढे आलं की आपल्याला इथं सर्व काही गोष्टी मित्रांनो पाहायला मिळतात. त्याचबरोबर मॅट असू दे गायला खाली अंतरायचं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे चार्जिंगवरती आपल्याला गाडी असू दे मित्रांनो लुनामध्ये ते देखील 100-150 किलोचं वेट ते वाहू शकते अशी आपल्याला गाडी पाहायला मिळते. त्याचबरोबर 10 रुपये 100 रुपयाच्या तुलनेत 10 रुपये खर्च येणार आहे अशी ती आपल्याला गाडी पाहायला मिळते. त्याचबरोबर सेंटेक्स टाकी अशा प्रकारचं मित्रांनो इथं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर पुढच्या जर स्टॉलला आपण आलो तर ह्या स्टॉलमधलं खास आकर्षण म्हणजे काय तर बिबटे असू दे, त्याचबरोबर तर अशा प्रकारच्या वन्य प्राण्यांपासून सावध राहण्यासाठी आपल्याला एक मित्रांनो रिव्हॉल्वर मिळत असते. त्याला काही लायसन्सची वगैरे काय आवश्यकता नसते. अशा प्रकारची त्यात रिव्हॉल्वर देखील आपल्याला मिळते. त्याची प्राईसचा जर विचार केला 2,500 ते स्टार्टिंग आहे. ते सर्वसाधारण आपल्याला 7,000 मिळून जाते. अशा प्रकारच्या या ठिकाणी इथं स्टॉलचा जर विचार केला तर 2 नंबरला अशा प्रकारचा स्टॉल पाहायला मिळतो. त्याचबरोबर आपल्याला शेततळे वगैरे जर बनवायचं असेल तो देखील आपल्याला स्टॉल आहे. पेरणी यंत्राचा जर विचार केला ऑटोमॅटिक पेरणी यंत्र तुम्हाला दाखवलं जातं. त्याचबरोबर इथं जर विचार केला तर हे देखील आपल्याला पेरणी यंत्र स्वयंचलित पेरणी यंत्र मित्रांनो इथं आपल्याला पाहायला मिळते.
इथं जर विचार केला तर पलटीचा देखील अवलंब केला, इथं टायर्स देखील आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतात. तसेच आपण तिथून जरा पुढे आलं की आपल्याला मित्रांनो इथं पाहू शकता या ठिकाणी ट्रायकोडर्मा असू दे, इकोह्यूम असू दे, अशा प्रकारचे मित्रांनो इथं स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात. इथूनच झालं की इथं जर आपण आलो तर इथं मित्रांनो आपल्याला मसाला कशा प्रकारे बनला जातं त्याच्या मशीनचा देखील इथे डेमो मित्रांनो आलेला, त्याचबरोबर भात कांडप असू दे, अशा प्रकारचे या ठिकाणी स्वयंत्र आपल्याला पाहायला मिळतात. तिथून जरा असंच पुढे आलं ड्रिप इरिगेशन असू दे, त्याचबरोबर मित्रांनो इथं जर पाहिलं आपण रॅडोमॅटिक मशीन्स असू देत, औषधाच्या देखील मित्रांनो इथं स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात. इथं जर पाहिलं तर ड्रोनद्वारे आपण मित्रांनो स्प्रे करायचे असतील ते देखील या ठिकाणी ड्रोन आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतात. लगभग असे स्टॉल आहेत. त्याचबरोबर ड्रिप इरिगेशन, छोटे मोठे ड्रिप इरिगेशनचे देखील आपल्याला स्टॉल मित्रांनो इथं पाहायला मिळतात. तसंच पुढे आलं धाग्याचा या ठिकाणी स्टॉल आहे. इथं आपल्याला केमिकल, फर्टिलायझर्स वगैरे कशा प्रकारे आपण वापरू शकतो, ब्रँडेड कंपनी देखील सोलोमन असू दे, अशा प्रकारच्या या ठिकाणी इथं देखील आपल्याला पाहायला मिळतात. तसेच इथं जर पाहिलं तर हे पाहू शकता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शेती पंप पाहायला मिळतात मित्रांनो. तसेच ॲटोमायझेशन, ड्रिप इरिगेशन आपण कशा प्रकारे करू शकतो हे देखील या प्रदर्शनामध्ये आपल्याला सर्व काही डेमो, त्याचबरोबर HTPद्वारे स्प्रे करायचे असू देत, स्वयंचलित असू दे, त्याचबरोबर मित्रांनो पेट्रोलवर चालणारे इंजिन असू दे, डिझेलवर चालणारे इंजिन, अशा प्रकारचं मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. तर बॅटरी पंप वगैरे असू दे, अशा साऱ्या गोष्टींचे स्टॉल या ठिकाणी मित्रांनो लागलेले आहेत. सर्व काही गोष्टी आपण इथं पाहू शकतो. त्याचबरोबर जर तुम्हाला ॲटोमेशन कसं करायचं असेल ड्रिप इरिगेशनचं तो देखील इथं स्टॉल मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. इथं पूर्णतः ऑटोमेशन कशा प्रकारे केलं जातं, एक इंचीपासून ते 4 इंचीपर्यंत त्या ठिकाणी ऑटोमॅटिक हॉल मित्रांनो आपल्याला इथं पाहायला मिळतात. अशा प्रकारचे प्रदर्शन आहे. तुम्ही अवश्य भेटा, तुम्हाला मी सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न केला इथं. तर देखील तुम्ही जर येऊन व्हिजिट केलं तर भरपूर साऱ्या गोष्टी इथं तुम्हाला पाहण्यासारख्या आहेत. तुम्ही इथं येऊन व्हिजिट करू शकता. तर मित्रांनो यातून काय जर राहिलं असेल त्याचबरोबर आपण प्रत्येक गोष्टीवरती डिटेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे, तर देखील तुम्ही पाहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.